नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 15 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा धक्का 7 वर्षांमध्ये पहिल्यांदाच। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणती माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे। केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा महागाई भत्ता अवघा 2% मिळणार असल्याचे वृत्त आहे। मागील वर्षी हाच आकडा 3 ते 4% दरम्यान होता। खरोखर जर कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता मिळाला तर मागील 7 वर्षांमध्ये म्हणजे जून 2018 नंतर मिळालेला हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरेल। ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट इंडेक्सच्या महागाई भत्त्याच्या आकडेमोडीमधून हे समोर आलं आहे। 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे। मागील काही वर्षांमध्ये कशा प्रकारे वाढला होता महागाई भत्ता याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सरकार वर्षातून 2दा महागाई भत्ता आणि डीआरच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देते। यापैकी एक हप्ता जानेवारी तर दुसरा हप्ता जुलैमध्ये दिला जातो। जुलै 2024 रोजी डीए मध्ये 50% वरून 53% पर्यंत म्हणजेच 3% वाढ करण्यात आली। मार्च 2024 मध्ये डीए मध्ये 4% वाढवून ते 46% वरून 50% करण्यात आले। ऑक्टोबर 2024 मध्ये 7व्या वेतन आयोगानुसार डीए आणि डीआर मध्ये 3% वाढ करून ते 53% करण्यात आलं। मित्रांनो, सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली। या 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे। मात्र त्यापूर्वी 2025च्या दिवाळीच्या आसपास 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्याचा एक हप्ता मिळणार आहे। नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता हा मूळ पगाराचा भाग होणार आहे। पगाराचा भाग होणार महागाई भत्ता। मित्रांनो, महागाईच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो। मागील काही वर्षांमध्ये मिळालेल्या भत्त्याच्या तुलनेत यंदा मिळणारा 2% महागाई भत्ता हा फारच सामान्य आहे असं कर्मचाऱ्यांना वाटू शकतं। भविष्यातील पगार कसे असतील यासाठी 8वा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे। 1 जानेवारी पासून 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मार्च 2026 मध्ये अंतिम अहवाल जाहीर केला जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।